नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. म्हाडा पुणे मंडळाची सोडतीची अर्ज करण्याची पेमेंट करण्याची शेवटची तारीख ऑलरेडी संपलेली आहे आणि त्यामुळेच आता लोकांना ही उत्सुकता असेल मनामध्ये की यावर्षी तरी मी ग्रुपवरती अपडेट करतच होतो की यावर्षी जे काही अर्ज आलेले आहेत ते फार जास्त प्रमाणात आलेले आहेत. स्कीम सुद्धा होत्या बट त्या स्कीमच्या मानाने सुद्धा हे अर्ज फार जास्त आहेत आणि ते विक्रमी सुद्धा आहेत. हे सुद्धा म्हाडाचे अधिकारी राहुल साकोरे सर यांनी सुद्धा ते कन्फर्म केलेलं आहे. सो आता नेमके किती अर्ज आलेले आहेत आणि तुमची जी काही बाकीच्या जे काही तारखा आहेत पुढील ऍप्लिकेशनची जी काही ड्राफ्ट लिस्ट पब्लिश होईल, फायनल लिस्ट पब्लिश होईल आणि सोडतीची तारीख यावरती काही बदल होऊ शकतात का याबद्दल थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीचाच प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब केले का? नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला फास्ट अपडेट बघायला भेटतील. सो ही मी यावेळेस पीपीटी नाही बनवलेली आहे, पण तुम्हाला डायरेक्टली न्यूजवरच दाखवते. लोकमत मधील आलेली न्यूज आहे. म्हाडा लॉटरी रिझल्ट, म्हाडाच्या घराकरता विक्रमी 2,15,747 अर्ज. हे सर्व जे अर्ज आहेत ते विथ पेमेंट आहेत मित्रांनो. विदाउट पेमेंट 2.5 लाखाच्या वरती 2.55 वगैरेच्या रेंजमध्ये गेलेले आहेत. बट बाकीचे जवळपास 40,000 लोकांनी पेमेंट केलेले नाही. 40,000 लोक म्हटल्यापेक्षा 40,000 अर्ज जे होते त्या अर्जांची पेमेंट आलेली नाहीये. त्यामुळे फायनल जो आकडा आहे ज्यांनी की पेमेंट केलेले ते 2,15,847 एवढे अर्ज आहेत. आणि घरं किती होती आपली? 4-4.5 हजारच्या रेंजमध्ये घरं होती आणि या घरांसाठी एवढा 4,168 घरं होती आणि एवढ्या घरांसाठी 2,15,000 एवढे अर्ज आलेले आहेत. सो हे सर्वात जास्त आहेत आतापर्यंत म्हाडा पुणे मंडळाच्या हिस्ट्रीमधील सर्वात जास्त अर्ज तुम्ही या सोडतीमध्ये लोकांकडून आलेले आहेत. याचाच अर्थ असा नाही की 2 लाख लोकांनी अर्ज केलेले, त्याचा अर्थ असा की काही लोकांनी खूप जास्त प्रमाणात अर्ज केलेले. तर माझ्या ऐकण्यामध्ये आलेले काही काही लोकांनी 100 सुद्धा अर्ज केलेले आहेत. सो विचार करा, 100 अर्ज म्हणजे अर्थातच एवढ्या स्कीम्स नव्हत्या, बट त्यांनी त्यांच्या फॅमिलीच्या, त्यांच्या मुलांच्या, वडिलांच्या, अशा फॅमिली मधल्या सर्व लोकांच्या नावाने वेगवेगळे अर्ज करून ते आकडा तेवढा गेलेला आहे. यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात, बट माझ्या ऐकण्यामध्ये एवढं झालेलं आहे. सो तुम्ही विचार करू शकता आणि त्यामुळेच ही संख्या सुद्धा जास्त गेलेली आहे. त्या लोकांची मे बी तेवढी इच्छा असेल की त्यांना घर लवकरात लवकर हवं असेल वगैरे, बऱ्याच गोष्टी असू शकतात. आणि सोबतच अर्थातच हे पण होतं की यावरती बऱ्याच स्कीम होत्या आणि मागच्या 1 वर्षापासून म्हाडा पुणे मंडळाकडनं सोडत आलेली नव्हती. त्यामुळे पूर्ण 1 वर्षाचा, कारण की एका वर्षामध्ये जवळपास 2 सोडती तरी आपण बघतोय मागच्या काही वर्षापासून. तर यावर्षी ही पहिलीच सोडत होती, त्यामुळे लोकांचा जास्त प्रतिसाद सुद्धा आला. आता यापुढील जे काही सोडत येईल मे बी त्याला कमी प्रतिसाद येऊ शकतो किंवा घरं पण कशी असतील त्यावरती सुद्धा डिपेंड करतं की कशा प्रकारचा प्रतिसाद येतो. बट लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे म्हाडाबद्दलची आणि घराबद्दलचं कॉन्फिडन्स सुद्धा आलेलं आहे की घरं सुद्धा चांगली असतात. त्यामुळे प्रतिसाद सुद्धा चांगला बघायला भेटतोय. आता यानंतरच्या बाकीच्या आणि सोबतच या याला 2 वेळेस एक्सटेन्शन भेटलेलं आहे सोडतीला. त्यापूर्वी 1.5 लाखापर्यंत होतं, त्यानंतर 2 लाख एक्सटेन्शन नंतर आणि शेवटच्या एक्सटेन्शन नंतर 2.5 लाखापर्यंत ही टोटल अर्ज करणाऱ्याची संख्या गेली होती. त्यानंतर पुढील प्रक्रिया कशी असेल, पुढील काय गोष्टी आहेत, तर ते म्हणजे जसं की अ, आता यामध्ये दिलेलं आहे की नाही आपण बघूयात. सो 11 सप्टेंबर पासून सुरुवात झालेली होती. अंतिम मुदत 31 ऑक्टोबर होती. त्यानंतर ती 20 नोव्हेंबर करण्यात आली. त्यानंतर 10 दिवसाची अजून मुदत देऊन ती 30 नोव्हेंबर पर्यंत करण्यात आली होती आणि 30 नोव्हेंबर ही फायनल होती. आणि जे काही या 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जी काही फायनल जी लिस्ट नंबर आले होते ते 2,15,748 एवढे अर्ज आले होते. त्यापैकी 708 रुपये शुल्क आणि 20,000 अनामत रक्कम अशी जर टोटल मिळून ही जर ऍड केली तर जवळपास 446,57,59,59,673 76 रुपये म्हाडाकडे सध्या म्हाडाच्या
तिजोरीमध्ये जमा झालेले आहेत आणि अर्जांची संख्या जास्त असल्यामुळे ही सोडत लवकरच काढण्यात येईल असं इथे दिलेलं आहे आणि वर जर तुम्ही बघितलं टायटलमध्ये तर अर्ज छाननीसाठी लागणार वेळ. सो अर्ज छाननीसाठी थोडाफार जास्त वेळ लागू शकतो, बट ऑलरेडी जवळपास 15 ते 20 दिवसाचा कालावधी आहे ड्राफ्ट लिस्ट पब्लिश करण्यासाठी. त्यामुळे बहुतेक अजून त्यामध्ये तेवढा पुरेसा असेल आणि त्या वेळेमध्येच आपला ड्राफ्ट पब्लिश होईल फायनल. आणि जर खूप बऱ्याच लोकांचे रिजेक्ट मध्ये आले तर फायनल लिस्ट पब्लिश होण्यासाठी, कारण की तो 2 ते 3 दिवसाचाच कालावधी असतो, जास्त दिवसाचा नसतो. त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही करेक्शन्स असतात, तुम्ही जर रिजेक्टेड लिस्ट मध्ये असाल तुम्हाला करेक्शन करायचे असतात, तर ते करेक्शन तुम्हाला करण्यासाठी 2 ते 3 दिवसाचाच कालावधी असतो. तो जर कमी पडत असेल किंवा जास्त लोकांचे अर्ज रिजेक्ट झालेत आणि म्हाडाच्या ऑफिसच्या बाहेर जर रांगा लागत असतील करेक्शनसाठी, तर ते विचार करू शकतील त्यामध्ये बदल करण्याचा. आणि आणि शेवटची तारीख म्हणजेच ड्रॉ डेटची म्हणजे सोडतीचा दिनांक, तर तो सध्यासाठी तरी त्यामध्ये काही बदल नाहीये. बट कारण की सोडतीला माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कुणाची तरी हजेरी लागते, सो त्यांचा वेळ सुद्धा महत्वाचा आहे. तर ते जर त्या तारखेला कमिट नाही करू शकत असतील, त्या तारखेला येऊ शकत नसतील, तर त्यामध्ये अर्थातच बदल होऊ शकतो. बट दुसरं पण आहे की महानगरपालिकेच्या जे काही अ, निवडणुका आहेत वगैरे, त्या पण लाईन मध्ये आहेत. सो त्यामुळे त्यांना ते, आणि ते जानेवारी मध्ये सुद्धा होऊ शकतात. सो त्याच्या पूर्वी त्यांना ते काढावे लागेल सोडत. जर त्यामध्ये जर त्यांना काढता आली नाही तर मग ते सोडतीचा पूर्ण जे काही महानगरपालिकेची जी काही निवडणुका येतात त्या निवडणुकीच्या पूर्वी जर नाही निघाले तर मग निवडणुका पूर्ण होईपर्यंत वाट बघावी लागेल. त्यामुळे बहुतेक हे सुद्धा टाइमवर होईल सोडतीची तारीख. त्यामध्ये जरी बदल झाला तरी थोडाफार बदल होऊ शकतो की फर्स्ट वीक ऑफ जानेवारी वगैरे, जास्त होणार नाही असं अंदाज आहे. अर्थातच ऐनवेळी काय होतं ते बघण्यासारखी बाब असेल. सो त्याबद्दल काही अपडेट आला ऐनवेळी तर ते त्याबद्दलचा अपडेटचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल, सोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा बघायला भेटेल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि वाट बघा आपल्या नवीन व्हिडिओची. तोपर्यंत तुमची रजा घेतो. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.